उद्योजकता व्यवसायामध्ये स्वयंसेवी संस्था काय भूमिका बजावू शकतात याच्यामध्ये खूप सुंदर अशी उदाहरणं गेल्या 25 वर्षामधली आहेत उपलब्ध. आणि त्याच्यामध्ये महिलांचे एकत्र उद्योगिनी म्हणून संस्था स्वतः मिनल मोहाडीकरांनी सुरुवात केलेली आहे. तसंच बाकीच्या सुद्धा अनेक चेतना गाला यांनी मांडेशी फाउंडेशन या ठिकाणी महिलांना प्रशिक्षण देऊन घरगुती गोष्टींना मार्केट मिळवून देणं आणि त्याच्यासाठी म्हणून प्रयत्न करणं केलेले आहे. त्याचप्रमाणे मिश्राताई यांनी जाजम तयार करण्याचा उद्योग केलेला आहे. पण मुळात स्वयंसेवी संस्थांचं भूमिका मला असं वाटतं माहिती प्रसारण, त्यातून मिळालेलं यश कशामध्ये आहे, काय काम करता येईल, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणं ही त्याची पहिली पायरी आहे. दुसरं जे टप्पा आहे त्याच्यामध्ये प्रशिक्षण मिळालं पाहिजे की मी नक्की काय करू शकते, मला काय झेपू शकतं आणि माझ्या आसपास गरजा काय आहेत लोकांच्या. ते जर का गरजा पुरेशा नसतील आपल्याला कळलेल्या तर कॅटरिंगचं कॉन्ट्रॅक्ट घेतले आणि लोकांना डाळ भातशिवाय परवडतच नाही आहे तर त्या कॅटरिंगला मर्यादा येतात त्याच्यामध्ये जे आहे ते. तिसरं जे आहे ते एक व्यासपीठ पाहिजे की आपल्या अनुभवातून देवाणघेवाण करता येईल, आपल्याला काम करता येईल. आता माझ्या माहितीच्या काही महिला आहेत की ज्या सेंद्रिय धान्य तयार करतायत आणि त्याच्यातून तयार केलेली उत्पादनं करतायत. काहींना असं वाटतं की बायोलॉजिकली पूर्णपणाने निर्दोष असं असणारं उत्पादन मिळालं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून मध्यंतरी आमच्या एका पत्रकार मैत्रिणींनी कॉन्सेप्ट मांडला की जसा फॅमिली डॉक्टर असतो आपल्याला, तसा आपला फॅमिली फार्मर असावा. म्हणजे काय की आपण काही शेतकरी जे आहेत त्यांच्याशी असा समन्वय केला पाहिजे की त्यांनी आज जे पीक घेतील ते आम्ही नक्की विकत घेऊ. अशा प्रकारचे प्रयोग चाललेले आहेत. चौथं आहे ते म्हणजे फेडरेशन. ठिकठिकाणी केवळ राजकीय भूमिकेतून स्पर्धा करण्यापेक्षा बऱ्याचशी फेडरेशन जी आहे ती आपल्याला दिसतात की त्यामध्ये त्यांना चांगल्या म्हणजे कमीत कमी व्याजामध्ये आपल्याला कुठे पैसे मिळू शकतील हे कळतं. बाजारपेठेला एकमेकाची मदत होऊ शकते. आणि अगदी महत्त्वाचं की त्यांच्यातर्फे जी प्रदर्शनं भरवली जातात त्याच्यामध्ये 3 किंवा 4 दिवसामध्ये त्यांचा महिन्याभराचा व्यवसाय होतो, परत कॉन्टॅक्ट्स होतात हे आपल्याला दिसून येते. पण तरी मला अजून एक आव्हान असं वाटतं काय करायचं त्याच्यामध्ये. सगळं आता हे छोटं छोटं चाललेलं आहे, मायक्रो आहे सगळं, पण मॅक्रो स्वरूपामध्ये म्हणजे 2200 कोटी रुपये केंद्र सरकारने कृषी उत्पादन प्रक्रियेसाठी दिलेले आहेत. म्हणजे धान्यातून किंवा अन्नातून जी आपण प्रक्रिया करून उद्योग करू शकतो. तर असे मोठे उद्योगांच्या मध्ये मला इथे खूप समाधानाने सांगावंच वाटतं की जवळजवळ 8-9 कोटी रुपयांची मदत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक महिलांना दिलेली आहे. आम्ही सुद्धा स्त्री आधार केंद्राने लातूरला जेव्हा काम केलं त्याच्यामध्ये महिलांना लोनवरती ट्रॅक्टर मिळवून दिलेले आहे. आणि ते ट्रॅक्टर गावकरी यांचं शेत कसून झालं की बाकीचे लोक भाड्याने घ्यायचे, तो सुद्धा त्यांना व्यवसाय मिळू शकतो. त्यामुळे प्रत्येक वेळेला अगदी छोट्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा मला तर असं वाटतं की काही विहिरींना पाणी परत आणण्याचं काम रोजगार हमी योजनेतून करून त्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी कसा होऊ शकेल. पण त्याचबरोबर डिजिटलायझेशनमुळे सुद्धा आपल्या कामाची कक्षा वाढलेली आहे. माझ्या ओळखीच्या अनेक महिला फक्त ट्रेडिंग करतात, म्हणजे फक्त त्या व्यापाराचं नेटवर्किंग करून नेटवरती हे काम करून देतात. त्याच्यासाठी त्यामुळे जागाही लागत नाही, गोडाऊनही लागत नाही. तर त्यामध्ये केवळ आमच्या सुद्धा भूमिकेमध्ये म्हटलेलं आहे, आम्ही आता जो वचननामा केलेला आहे त्याच्यामध्ये की आपण एक सर्व जणांना तसं विश्वकर्मा कौशल्य प्रशिक्षणाचा उपयोग सगळ्यांना होऊ शकतो. त्याच पद्धतीने महिलांच्या साठी म्हणून नेटवरतून सुद्धा त्यांना व्यापारपेठ मिळावी या दृष्टीने प्रयत्न चाललेले आहेत. आणि त्यामुळे दक्षिणेकडच्या जसं काही गटांना मिळत आहेत तसं महाराष्ट्रातल्या सुद्धा स्त्रिया हे काम करू शकतील असं मला वाटतं. आणि अजून एक सेक्टर माझा बोलताना राहिला त्याचा मी उल्लेख करते तो म्हणजे सर्व्हिस सेक्टर. जेवढ्या स्त्रिया घराबाहेर पडत आहेत तेवढ्या घरांमध्ये सर्व्हिस सेक्टर म्हणजे मग घरामधल्या वस्तूंची इस्त्री करून देणं असेल, मुलांचं संगोपन असेल, वृद्ध लोकांची सेवा असेल, तयार चांगलं जेवण देणं असेल, या प्रत्येक कामासाठी सर्व्हिस सेक्टरमध्ये गरज तयार होते. त्यामुळे सर्व्हिस सेक्टरमध्ये काम केलं तर या दोन्ही सेक्टर फार चांगल्या पद्धतीने पुढे त्याच्यात विकास आणि प्रगती साधू शकतो.